नमस्कार, मी रुपाली घुगे ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण वरणबट्टी कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे सर्वात अगोदर डाळ घेतली आहे. डाळ ही मी इथे तुरीची घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मूग डाळ किंवा मसूर डाळ ॲड करू शकता. आता आपल्याला ही डाळ 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची. 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी इथे अर्धा वाटी डाळ घेतली होती. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी एवढं पाणी घेतलं आहे. तुम्ही जेवढी डाळ घेतली त्याच्या 3 पटीने आपल्याला पाणी घ्यायचंय, म्हणजे आपली डाळ ही व्यवस्थित शिजल्या जाते. आता मी इथे कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेते. इथे मी बट्ट्याचं पीठ घेतलं आहे. बट्ट्याचं पीठ हे एकदम जाडसर दळून आणायचंय. बट्ट्याच्या पिठामध्ये इथे आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये जिरं टाकून घेते. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी थोडीशी हळद टाकून घेतली. आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला या हाताने व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आहे. आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा पीठ बनवून घ्यायचं आहे. मी इथे घट्टसर पीठ मळून घेतलं आहे. आपल्याला जास्त सैल पीठ नाही मळायचं, घट्टच पीठ ठेवायचे. इकडे बट्ट्या वाफवून घेण्यासाठी मी पातेल्यात थोडंसं पाणी घेतले. त्यावर जाळी ठेवली. नंतर मी इथे झाकण ठेवते. पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्या इकडे बट्ट्या बनवून तयार होती. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. नंतर आपल्याला ते पिठाचे प्रेस करून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं. आपण पोळ्या करते वेळेस जसं पीठ मळतो अशा पद्धतीने आपल्याला बट्टीचा हा गोळा करून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी सर्व गोळे बनवून घेतलेत. आता आपल्याला हे वाफायला ठेवायचे. इथे पाणी गरम झाले. आता आपल्याला या जाळीवर हे गोळे ठेवून घ्यायचे. आपल्याला हे 7 ते 8 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे. बट्ट्या या पूर्णपणे शिजल्या गेलेल्या आहेत. आता आपल्याला या बट्ट्या काढून घ्यायच्या. आपल्याला वांग्याची भाजी करून घ्यायची. त्यासाठी मी इथे 4 वांगी कट करून घेतली. कांदा, लसूण व कोथिंबीर ही कट करून घेतली. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचंय. नंतर आपल्याला त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे कांदा टाकून घेते. कांदा टाकल्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं. कांदा हा आपल्याला थोडासा नरम होऊ द्यायचा आहे. मी इथे 1 चमचा लाल चटणी टाकून घेते. त्यानंतर हळद टाकून घेतली. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. यानंतर मी इथे गरम मसाला, कसुरी मेथी टाकून घेते. नंतर मी इथे घरी बनवलेला काळा मसाला 1 चमचा टाकून घेते. आता आपल्याला यामध्ये वांगे टाकून घ्यायचे. नंतर मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून हे 5 ते 7 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचे. वांग्याची भाजी घट्ट ठेवायची, त्यामुळे यामध्ये जास्त पाणी टाकायचे नाही. वरणही शिजलेलं आहे. आता आपण त्याला तडका देऊया. सर्वात अगोदर मी पातेल्यात तेल टाकून घेते. त्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं. मी इथे हळद टाकून घेते. वरणाला आपल्याला आता 1 उकळी काढून घ्यायची. बट्ट्या थंड झाल्यात. आता आपल्याला त्या कट करून घ्यायच्या. इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला बट्ट्या यामध्ये तळून घ्यायच्या. झालंय, आता आपण बट्ट्या तळून घेऊयात. बट्ट्या आपल्या तळून झाल्यात. बट्ट्या ह्या आपल्याला खरपूस तळून घ्यायच्यात.
म्हणजे त्या आतून कच्च्या राहणार नाहीत. इकडे आपलं वरणही तयार झालंय. वांग्याची भाजी सुद्धा तयार झाली आहे. तुम्हालाही आजची वरणबट्टीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.